लातूरला सर्वात स्वच्छ शहर करण्याची जो आम्ही मोहीम हाती घेतोय, यासाठी मला सर्वांची अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. यामध्ये आपल्या घरापासून त्यांची सुरुवात करावी आणि त्यांच्यावर प्रक्रिया जेवढी शक्य असेल तर 3R प्रिन्सिपल, रिड्यूस, रियूज, रिसायकल यांच्यावर भर देऊन आपण कचऱ्याचा वापर करावा. स्वच्छ लातूर, बदलते लातूर. कुठल्याही शहराच्या संपन्नतेची ओळख ही तिथल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावरील समाधानकारक भाव पाहून होते. हे समाधान आणि आनंदाचे भाव ओसंडून वाहणारे चेहरे दिसले की लगेच लक्षात येतं की हे लोक लातूरचे रहिवासी आहेत. हे सर्व साध्य झालं लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती, अधिकारी कर्मचारी यांची कार्यकुशलता आणि नागरिकांचा लोकसहभाग यामुळेच. लातूर शहरापासून सुमारे 7 किलोमीटर दूर असणाऱ्या वरवंटी इथल्या कचरा डेपोत वर्षानुवर्ष साठलेल्या कचऱ्यानं 80 फुटाचे महाकाय डोंगर उभे झाले होते. सुमारे 20 एकर जागा या डोंगरांनी व्यापलेली होती. कचरा टाकायलाही जागा शिल्लक नव्हती. सभोवतालच्या शेतकरी आणि गावकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अगदी भूगर्भातील पाणीही दूषित झालं होतं. परंतु दूरदृष्टी बाळगून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या लातूरचे विक्रांत गोजम गुंडे यांची नोव्हेंबर 2019 मध्ये महापौरपदी निवड झाली आणि त्यांनी घनकचरा प्रश्न आक्रमकतेनं हाताळायला सुरुवात केली. मागील 2 वर्षांचा काळ बघता लातूर महानगरपालिकेनं शहर स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत स्वच्छ भारताच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतलेली दिसून येते. ज्यात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, शहरातील वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया, रस्ते सफाईसाठी अद्ययावत मशीन्स, कचऱ्यावर निरनिराळ्या पद्धतीनं प्रक्रिया यासारखे उपक्रम हाती घेत लातूरमध्ये दिसणाऱ्या स्वच्छ बाजारपेठा, रस्त्याच्या मधोमध पर्यावरण संवर्धनाचे धडे देणारी हिरवळ, चौका चौकाचे सुशोभीकरण आणि स्वच्छता, पथदिव्यांची नाविन्यपूर्ण सजावट, रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेली स्वच्छतागृह यासोबतच लातूर महानगरपालिकेच्या इमारतीतील स्वच्छता आणि प्रतीक्षालय हे लोकांसाठी जणू सुंदर असं प्रेक्षणीय ठिकाणच बनलं आहे. हे सर्व आमूलाग्र बदल घडत असल्यानं लातूरमध्ये भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेचा उद्देश उत्तम प्रकारे सफल होत आहे. लोकमेव जयते हे लातूर महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यासाठी आणि शहराला प्रगतीच्या दिशेनं नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे लातूर शहराचे तरुण महापौर विक्रांत गोजम गुंडे सांगतात. कोणत्याही शहराच्या विकासात्मक योजना राबवत असताना घनकचऱ्याचं व्यवस्थापन हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो आणि खरं म्हणजे ते एक सर्वच शहरांपुढं आव्हान आहे. तसंच आव्हान आमच्यासमोर सुद्धा होतं, पण आम्ही लातूर महानगरपालिकेच्या वतीनं ते आव्हान 2 वर्षापूर्वी स्वीकारलं आणि एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावरती उपाययोजनांना सुरुवात केली. गजबजलेल्या सुनियोजित बाजारपेठा आणि उत्तम रस्ते लातूरच्या सौंदर्यात भर घालतात. स्वच्छता कार्यासाठी अत्याधुनिक जटायू सक्शन मशीन सुद्धा उपलब्ध करून दिली. रस्त्यांची सफाई होऊ लागली. स्वच्छता दूतांमार्फत जनजागृती करीत नागरिकांचा सहभाग घेत घरोघर कचऱ्याचं वर्गीकरण नियोजन होऊ लागलं. रोज रात्री अगदी नियमितपणे बाजारपेठांमध्ये आणि गंज गोलाईची सफाई होऊ लागली. बाजारपेठांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण तयार झालं असून व्यवसायांमध्ये सुद्धा भरभराट होऊ लागली. सुमारे 20 वर्षांपासून साठून राहिलेल्या तब्बल 4.5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर आता प्रक्रिया करण्यात आली आहे. कचऱ्याचं वर्गीकरण, प्रक्रिया आणि खत निर्मिती या गोष्टी सुरळीत चालू आहेत. लातूर मनपानं मराठवाड्यातील पहिली सॅनिटरी लँडफिल साईट विकसित केली आहे. त्यामुळे आता भूगर्भातील पाणी दूषित होणार नाही. शहरात विविध 4 ठिकाणी विकेंद्रित कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे, ज्यामधून विक्री योग्य कचरा थेट खरेदीदारांना दिला जातो आणि याचं उत्पन्न हे तिथे कार्यरत महिलांना दिलं जातं. महापौर विक्रांत गोजम गुंडे यांच्या अभ्यासू दृष्टिकोनानंतर सांडपाणी व्यवस्थापनावर आराखडा बनवणं सुरू झालं. यातही त्यांनी उत्तम कामगिरी बजावत शहराच्या विविध भागात नाल्याचं पाणी अडवून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारले.
यातून शहरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाच्या असणाऱ्या झाडांना पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे शहराच्या विविध भागात हिरवळ दिसून येत आहे. यासोबतच जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया, सुक्या आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, लार्वा अळी प्रकल्प, वराह पालन यासारखे विविध 7 प्रकल्प सुद्धा उत्तम प्रकारे सुरू आहेत. 22 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेवर सुरळीतपणे चालणाऱ्या या डेपोवर कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तैनात असून शहरातून येणारा रोजचा 150 टन कचरा एकत्र केला जातो. त्यावर नियमित प्रक्रिया होते. लातूर शहरातील स्वच्छता कामांना प्रेरित होऊन शहरातील एका दाम्पत्यानं आपल्या मुलीचं नाव स्वच्छता असं ठेवलं आहे. देशातील स्वच्छता नाव असणारी ही पहिलीच मुलगी आहे. शहरात 8 ठिकाणी विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया विकसित करून दररोज 5 लाख लिटर पाणी पुनर्वापरात आणण्यात येत आहे. यासाठी केवळ प्रत्येकी 30 लाख इतका खर्च आला. हे मॉडेल देशभरात अनुकरणीय राहणार आहे. 5000 चौरस फुटावरील बांधकामांना सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेशन मशीन बसवणं बंधनकारक करणारी ही लातूर मनपा एकमेव आहे. अनेक लातूरकर आपापल्या घरातही कचऱ्यापासून खत निर्मिती करतात. सुमारे 20 वर्षांपासून साठवून राहिलेल्या कचऱ्यावर बायोमिनिंग पद्धतीनं प्रक्रिया करून जवळपास 8 एकर जागा रिकामी करण्यात आलेली आहे. कचरा डेपो इथं 3 एकर जागेवर आरसीसी प्लॅटफॉर्म उभारून त्यावर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. या कचरा डेपोला कचरा नियोजनातील एक मॉडेल पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प लातूर महानगरपालिकेनं हाती घेतला आहे. लातूर शहर महानगरपालिकेमार्फत आत्तापर्यंत जवळपास 4.5 लाख टन जुन्या कचऱ्यावर म्हणजे लिगसी वेस्टवर आपण प्रोसेस केलेली आहे आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण लिगसी वेस्टवर प्रक्रिया करून तिथं एक चांगलं उद्यान तयार करायचा मानस महानगरपालिकेचा आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने 38 स्वच्छताताई यांची एक जनजागृतीची टीम मनपानं तयार केलेली आहे. त्यामुळे जे लोक कचरा इतरत्र टाकतात किंवा जाळायचं जे प्रमाण आहे ते आटोक्यामध्ये आलेले आहे. यामुळे लातूर महानगरपालिका देशात असा उपक्रम राबवणारी अनोखी महानगरपालिका म्हणून ओळखली जाईल. लातूरचे लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकारी, कर्मचारी विकास कामांमध्ये सतत पुढाकार घेत शहराला सुंदर आणि सुसज्ज करण्यासाठी तत्पर आहेत. लातूर महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनात देशात आपला ठसा उमटवला आहे. लातूर शहरामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरता STPच्या माध्यमातून प्रक्रिया चालू केलेली आहे. तसेच दैनंदिन जो कचरा जमा होणार आहे तो कचरा डेपोवर त्याची दैनंदिन प्रक्रिया करण्याचं काम चालू आहे. 2021च्या केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर शहर महानगरपालिकेला GFC 3 स्टार आणि ODF++ असे पंचतारांकित मानांकन मिळालं आहे. ही किमया साधण्यासाठी लातूर शहराचे महापौर, नगरसेवक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्वच्छता विभागात राबणाऱ्या स्वच्छता दूतांचा मोठा वाटा आहे. स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, प्रगत लातूर या दिशेनं सुरू असणारी लातूर महापालिकेची ही घोडदौड सर्वांना प्रेरणा देणारी अशीच आहे.